नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय एबीपी माझा. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पावसासंदर्भातली. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं मुंबई पोलिसांनी आवाहन केलंय. मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हे आवाहन करण्यात आलंय. नागरिकांनी घरातच राहावं असं पोलिसांकडून आवाहन केलं गेलंय. वाहन चालकांनी वाहनं काळजीपूर्वक चालवावी असं आवाहन देखील मुंबई पोलिसांकडून करण्यात आलंय. मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस बरसतोय. मुंबई लगतच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी बरसतायत. या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरांना जास्त करून पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन पोलिसांकडून मुंबईकरांना, नागरिकांना करण्यात आलेलं आहे. वाहन चालकांनी पावसाच्या पाण्यातून वाहन चालवत असताना विशेष खबरदारी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय समुद्राला देखील मोठं उधाण आलेलं आहे आणि वरून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे लोकल रेल्वे वाहतूक देखील खोळंबलेली आहे. 4 दृश्य आपण पाहतोय. मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मोठ्या उंचीच्या लाटा उसळत आहेत. तर मिलन सबवे विलेपार्लेमध्ये देखील पाणी साचायला सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलेलं आहे. तर पवई भागातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना, पोलिसांचं आणि त्यासोबतच एबीपी माझाचंही आवाहन आहे की गरज असेल तरच घराबाहेर पडा, पावसाचा अदमास घ्या आणि त्यानंतरच आपल्या बाहेरच्या योजना आखा. पावसाच्या पाण्यामध्ये गाडी चालवत असताना विशेष खबरदारी घ्या असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे. मुंबईतली ही 4 दृश्य आपण पाहतोय. आज पहाटेपासूनच मुंबईच्या विविध भागांमध्ये पावसाला उधाण आलेलं होतं. समुद्र देखील खवळलेला आहे. उंच लाटा उसळताना आपण पाहतोय आणि त्यासोबतच मुंबई उपनगर, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगरांमध्ये सध्या मुसळधार पावसाच्या सरी बरसताना चित्र पाहायला मिळतंय. आज सकाळपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. समुद्राला देखील उधाण आलंय. आज 12:38 समुद्राला मोठी भरती येणार असून यावेळी 4.64 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये असं आवाहन पालिका प्रशासनानं केलंय. मरीन लाईन्स परिसरातून आढावा घेतलाय निलेश बुधावले यांनी. मुंबई आणि उपनगराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि काळजी घ्यावं असं देखील आवाहन करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून जर आपण पाहिलं तर मुंबईत विविध भागात पावसाची संततधार सुरूच होती आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये, सकल भागांमध्ये पाणी भरायला देखील सुरुवात झाली होती. त्यातच आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. सध्या मी मरीन लाईन्स परिसरामध्ये आहे. या परिसरात आपण पाहतोय पावसाचा जोर जरी सध्या कमी झाला असला तरी संततधार मात्र कायम असल्याचं कायम आहे. आज दिवसभर मुंबईत अंधारमय वातावरण असून दुपारी 12:38 समुद्राला मोठी भरती देखील येणार आहे. यावेळी साधारणपणे 4.64 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये असं आवाहन पालिका आणि आपत्ती व्यवस्थापन खात्याच्या वतीने करण्यात आलेलं आहे. खरं तर शुक्रवारची सकाळ जर आपण पाहिली तर चाकरमान्यांना कामावर जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कारण एकीकडे जोरदार पाऊस, दुसरीकडे लोकल देखील उशिरानं सुरू होत्या. त्यामुळे पावसात छत्री घेऊन वाट काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं देखील समोर आलं. कॅमेरामन अरविंद वारकेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई.